मित्रांनो नमस्कार. आजच्या विचारमालेचा विषय जीवन यशस्वी कसे जगावे. मित्रांनो, संत तुकारामांनी म्हटल्याप्रमाणे सुख पाहता जवा पाडे दुःख परवता एवढे. म्हणजेच सुखाच्या तुलनेत त्या मर्त्य भूमीवर दुःखच डोंगरा एवढे असून त्या तुलनेत सुख मात्र आपल्याला चिमुटभरच लाभत असते. म्हणूनच जो तो या सुखाच्याच मागे आपल्याला दिसून येतो आहे. मित्रांनो, सुख मिळते कमी हे तर प्रत्येकाचे दुःख आहे, मात्र शेजारच्याला सुखी पाहून जो तो जास्त दुःखी आहे. त्यामुळेच दुःखाने भरलेल्या संसाराच्या या रगाड्यात जर आपल्याला आपले हे जीवन सुखमय करायचे असेल तर जीवनाचे केवळ तत्वज्ञान आपल्याला ज्ञात असून भागणार नाही, तर त्यानुरूप तशी कृती देखील आपल्याकडून होणे तेवढेच गरजेचे आणि तितकेच महत्त्वाचे ठरते. आणि यासाठीच मनाला सुखावून टाकणारे प्रेमयुक्त सुंदर विचार आपण नित्य अंगीकारले पाहिजेत. तसेच मूळ दुःखाला कारणीभूत ठरत असलेल्या आपल्या मनातील अविचारांचा आपणास त्याग करणे जमले पाहिजे. मित्रांनो, आपल्यातील विकार ज्यांना यशस्वीरित्या आवरता येतात ते मानव, ज्यांना आवरता येत नाहीत ते दानव, आणि ज्यांच्या वृत्तीवर हे विकार उठतच नाहीत अर्थातच ते देव जाणावेत. म्हणूनच मृत्यूनंतर स्वर्गाला जाण्याची वाट पाहत बसण्यापेक्षा आपल्या हयातीतच या पृथ्वीवर स्वर्ग निर्माण करण्याचा प्रयत्न हे केव्हाही चांगले नव्हे काय. त्यामुळेच भूतकाळाचे चिंतन आणि भविष्याची व्यर्थ चिंता करत बसण्यापेक्षा जो केवळ आणि केवळ वर्तमान काळातच स्थिर राहू शकतो तोच या काळातील खरा स्थितप्रज्ञ ठरत असतो. मित्रांनो, माणसानं कुंडीतल्या नाही तर जमिनीत लावलेल्या झाडासारखं असावं. कुणीतरी पाणी घालेल या आशेवर राहून जळून जाण्यापेक्षा जमिनीतील ओलावा शोषून घेत मोठं व्हावं आणि उंच वाढत जावं. म्हणून जितक्या अपेक्षा कमी तितकी मनशांती अधिक मिळत असते. मित्रांनो, आनंद हा आपल्याला हसायला शिकवतो, समाधान आपल्याला जगायला शिकवत असते. जीवनात हसणे रडणे अटळ आहे. आपला हेतू फक्त शुद्ध, निरपेक्ष आणि परोपकारी असला पाहिजे. त्यानंतर मग जे काही अनुभवाल, जे काही पाहाल ते सर्व काही सत्यम शिवम सुंदरम म्हणजेच निश्चितच सुंदर असणार आहे. मित्रांनो, मानवी जीवनाचे अधिष्ठान आहे परमेश्वर, तर प्रतिष्ठान आहे आपले हे शरीर. आणि हे जीवन यशस्वीरित्या आपण व्यतीत करणे हेच आपल्या जीवनाचे खरे अनुष्ठान ठरत असते. खरे सांगायचे तर जीवन जगत असताना वस्तुस्थितीचा स्वीकार करून तिला सुरेख आकार देण्याचा प्रयत्न करण्यालाच यशस्वी जीवनाची सुरुवात म्हणता येईल. देहाच्या कपाटात स्मरण आणि विस्मरण हे दोन खण असतात. संसारातील कुठल्या गोष्टी कुठल्या खणात टाकायच्या यावरच काय ते या संसारातील सुखदुःख अवलंबून असतं. मित्रांनो, स्वतःचा अहंकार चेपणे आणि दुसऱ्यांचा अहंकार जपणे हे ज्याला जमले ना तोच खऱ्या अर्थाने आपल्या यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली ठरत असतो. आजच्या विचारमालेतून मला एवढे स्पष्ट करायचे होते. तेव्हा आपणास हे विचार जर आवडत असतील तर अर्थातच माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला आभारी आहेच. धन्यवाद.